भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात येत आहे। आझादनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एक जण मयत झाला आहे तर 3 जण जखमी झाले। या जखमींमध्ये मीरा भाईंदर अग्निशमन दलाचा एक जवान देखील आहे। आज सकाळी 5 वाजता ही आग लागली होती। पालिकेची आरक्षित जागा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडपट्टीचं साम्राज्य उभं राहिलं होतं। या आगीत 50 पेक्षा अधिक दुकाने आणि घरे जळून खाक झाली आहेत। दीपक चौरसिया हा इसम यामध्ये मयत झाला आहे तर 2 मुलं यात जखमी झाली। तसेच शिवाजी सावंत हे मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत। आग विझवण्यासाठी 24 अग्निशमन दलाची वाहने काम करत आहेत। मुंबई महानगरपालिकेचे 7 बंब, ठाणे महानगरपालिकेचे 4 बंब, वसई-विरार महानगरपालिकेचे 3 बंब तर मीरा भाईंदरचे 7 बंब आग विझवण्याचं काम करत आहेत। आझादनगर गोल्डन सर्कलच्या ठिकाणी जी आग लागलेली आहे ती आग कंट्रोल करण्यासाठी मीरा भाईंदरचं अग्निशमन दल हे त्वरित कार्यरत झालं। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 10 गाड्याच्या माध्यमातून ही आग कंट्रोलमध्ये आलेली आहे, परंतु एक कॅज्युअल्टी झालेली आहे आणि या कॅज्युअल्टीनंतर 2 इंज्युर्ड पण आहेत आणि एक आमचा फायरचा जवान पण इंज्युर्ड आहे।